हाय हॅलो वेलकम टू द कल्याणी क्रॉनिकल्स. हा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण उद्या वहिनींची डिलिव्हरी आहे, म्हणजेच 15 मार्च 2026 संडे. आणि प्रियंका वहिनी आणि ओमकार दादाला बेबी होणार आहे आणि वी आर सो एक्सायटेड टू वेलकम अ न्यू मेंबर इन आवर फॅमिली. तर येस, तर हा ब्लॉग तोच असणार आहे आणि मी ट्राय करीन जेवढं मला कवर करता येते तेवढं मी कवर करीन. आणि आता यानंतरच्या ज्या पुढच्या क्लिप्स असतील त्या आहे जेंडर प्रेडिक्शनच्या, म्हणजे घरातल्या मेंबर्सना जे पण वाटतं आहे की काय होईल त्यांचं मत म्हणजे मी रेकॉर्ड करायचा प्रयत्न करणार आहे. लेट सी कोणाला जास्त वोट मिळतं आहे, बेबी गर्ल और बेबी बॉयला, आणि उद्या काय होईल ते पण तुम्ही बघणारच आहात. सो स्टे ट्यून फॉर दॅट. Hey, hi baby. I am your mom and I think you are my princess. Hey baby, I am your dad and I think you are a girl. हाय बेबी, मी तुझा मोठा दादू बोलतो आहे. तू पक्की मुलगी आहेस असं मला खात्री आहे. Hi baby. I am your grandmother. I think you are cute baby girl. हाय, मी तुझा छोटा दादू. मला 100% वाटतं तू बॉयच आहे. हे बाबू, मी तुझी आजी. मला असं वाटतं 100% तू मुलगीच आहे. ए बाबू, मी तुझी नानी. मला असं वाटतं की तू मुलगीच असणार. Hey baby, I am your Atu and I think you are a cute girl. Hey baby, I'm your mama and I think you are a girl. हे बाबू, मी तुझा चाचू आहे आणि मला वाटतं की तू मुलगी आहेस मस्के फॅमिलीची लक्ष्मी. हाय बेबी, मी तुझी होणारी चाची आहे आणि मला असं वाटतंय की तू बेबी गर्ल आहे. Hey baby, I'm your Atu and I think you are a cute little angel. Hey baby, I'm your Kanya Atu and I think you are my baby doll and Atu is very excited to meet you. ए बेबी, मी तुझा दादा आहे. मला वाटतं की तू बॉय. बस आता प्रियंका हॉस्पिटल ॲडमिट होते, तर फक्त आता मला आगमनाची उत्सुकता आहे आणि आतुरता आहे. प्रियंका, बेस्ट ऑफ लक, गॉड ब्लेस. आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे आता प्रियंकाचा उद्या काय रिझल्ट येतो त्याची. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा प्रियंका मस्के यांना, सर्वांना, ओंकार मस्के यांना, सर्व फॅमिलीला, चौधरी परिवाराकडनं आमच्या सर्व शुभेच्छा. आता ट्राय अजून. आम्ही चाललोय आता हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला. आता बघू, लवकरात लवकर न्यूजची अपेक्षा आहे. तर सकाळपर्यंत कळेल काय येतंय ते, बेबी बॉय की गर्ल. तर आता बस जातोय. ओंकार पोचलाय पुढे, बघूया काय होतं. Stay tuned. हा, Stay tuned. त्यांना कसं वाटतंय? चांगलं वाटतं. धगधग होत आहे. तुम्हाला कसं वाटतंय? आता एक्साइटमेंट आहे, थोडीशी भीती पण वाटते. बघू आता काय होतं. तुम्हाला मामी कसं वाटतंय? टेन्शन आलेलं आहे थोडं. तुला? मी एक्साइटेड आहे बेबीसाठी. कोण आहे? संजीवनी.
तुला बाबू आता छोटा बेबी येणार आहे. मस्त मोठ्याने बोल ना. मस्त. तुला काय हवंय? गर्ल बॉय? बस ना, तू एक बॉय आहे ते बस झाला ना. आता एक अजून एक बॉय नको ना. नाही ना प्लीज. मी बॉय आता एकाच बॉय. तुम्ही काय? अरे पण मग आम्हाला अजून पाहिजे ना आमच्या टीममध्ये कोणी बॉय. किती बॉय पाहिजे आता? बेबीला यायला तर थोडा टाईम आहे, तर तिकडे बसण्यापेक्षा जरा पेट पूजा करून येऊया. काय म्हणते? तर आता आम्ही दोघी पण कॉफीच्या शोधात आहोत की इथे कुठे कॉफी आहे, कारण आम्ही दोघी पण चहा नाही पीत. तर आम्ही दोघी कॉफीच्या शोधात आहोत. लेट्स सी. काय? अरे तिथेच घेऊ ना मग. वाटतंय एक्साइटेड आता मी कपडे बदलणार, जेंडर रिव्हील झाल्यामुळे आता असं वाटतंय बेबी केव्हा बाहेर येईल असं. दी तुला काय माहिती. आणि ऑलमोस्ट आता आम्ही सगळे आलो आहोत. अजून 3-4 फॅमिली मेंबर्स यायचे आहेत, ते पण आता येतीलच लवकर. सो मजा असणार आहे. फुल असते सगळे फॅमिली. आजीबाई एकदम एक्साइटेड. तुम्हाला टेन्शनमध्ये आहेत, नानी टेन्शनमध्ये आहेत. चाची सकाळी उठून आल्या आहेत. आत्तूचं तर एकदम एक्साइटेड. सिस्टर्स, कल्याणी, दीदी, या लोकांनी सगळे पिंक मध्ये आले. हाऊ यू आर फीलिंग? हॅपी as well as excited. Tense? Bit tense? Bit tense also. Let's see. कोणाचं predictions खरे होतात. काल आपण predictions बघितले, किती गर्ल किती बॉय. आता बघूया कोणाचं खरं होतंय. दहावीचा निकाल लागतो त्याच्या पहिले जे हे असतं ना की आपलं निकाल काय लागणार टेन्शन, तर त्या तशी फिलिंग असते. म्हणजे थोडं भीती वाटतं. फिलिंग आता एकदम म्हणजे काही क्षणातच समजेल आपल्याला. काय वाटतं? Oh boy. तुला बेबीला चेन वगैरे करून देतो. बेबीचं वेट 3.296 आहे आणि टाईम 8:27. 8:27 ओके ना वेट वगैरे तुम्ही? बेबी कॉंग्रॅच्युलेशन्स.
अरे चल ये. बेबी ना. काय झालं आर्यन? मग अभिनंदन. कसं वाटतंय? सांगितलं डॉक्टरांनी तुमची रिॲक्शन? मुलगी पाहिजे होती म्हणून बोलत होती आतमध्ये. काय नाही, मस्त गोड आहे, गोंडस आहे बाळ. बघितलं आम्ही. जसं तुम्ही सर्वांनी बघितलं की बेबी बॉय झालं आहे आणि आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा. तर आता त्याच्यासाठीच थोडंसं बलून वगैरे घ्यायला जातो आहे आम्ही, थोडा फोटो वगैरे काढू त्याचे. तर आत्ताच म्हणजे थोडा वेळ आधी तो आलेला आहे म्हणून त्याला थोडं जरा टाईम देतो आहे. मग आम्ही थोडं संध्याकाळी जाऊन मग फोटो वगैरे काढू. ठीक.